नमस्कार मित्रांनो, वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्तात, मस्तात आणि आनंदी आहात. आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी वेगवेगळे विषय माझ्या व्हिडिओमध्ये मांडतच असते. त्याचप्रमाणे आजही खूप मी हृदयस्पर्शी विषय घेऊन आलेली आहे. आणि आय होप की तुम्हा सगळ्यांनाच तो आवडेल आणि खरोखरच हृदयस्पर्शी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला विषय असा आहे की आपण सगळ्यांनीच आपल्या पालकांनी केलेल्या त्यागाचा विसर पडू देऊ नका. अर्थात पालकांनी आपल्यासाठी केलेला त्याग विसरू नका मित्रांनो. ते एक छोट्याशा गोष्टीच्या रूपात मी तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि त्यातून कळेल की आपल्या पालकांनी आपल्यासाठी कशा प्रकारे त्याग केलेला असतो आणि आपल्या पालकाने त्यांचं प्रतिनिधित्व कसं केलेलं आहे. सांगते मी तुम्हाला आता गोष्ट. तर एकेकाळी ना एका डोंगराच्या पायथ्याशी भले मोठे आंब्याचे झाड होते. त्याच्या फांद्या खूप विस्तारलेल्या होत्या. अनेक मुले त्या आंब्याखाली खेळायला यायची. राम नावाचा मुलगा तर रोजच यायचा. खेळून दमल्यावर घरी जायचा आणि जेवण करून झोपायचा. त्याच्या नेहमीच येण्यामुळे झाड खुश होऊन जायचे. तो झाडावर चढायचा. खूप वेळा फांदीवर मित्रांसोबत गप्पा मारत बसायचा. त्यामुळे त्याचे आणि त्या झाडाचं एक छान नातं तयार झाले होते. हळूहळू काळ पुढे सरकत राहिला. आता तो मुलगा मोठा झाला. मग हळूहळू तो त्या आंब्याच्या झाडाकडे यायचे बंद झाला. त्यानंतर एके दिवशी तो त्या आंब्याकडे आला. त्यावर झाड त्याला म्हणाले, ये माझ्याबरोबर खेळायला ये माझ्याजवळ ये, माझ्यापाशी बस, असं ते झाड त्याला म्हणाला. त्यावर तो मुलगा म्हणाला, आता मी लहान नाही मोठा झालेलो आहे. शाळेत जाण्यासाठी मला सायकल घ्यायची आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. मी काय करू? झाडाने विचार केला आणि ते म्हणाले, माझ्याकडे तर पैसे नाहीत, पण असं कर, माझे आंबे तोड आणि बाजारात जाऊन विक, म्हणजे तुला सायकल घेण्यासाठी पैसे मिळतील. मग त्या मुलाने आंबे तोडले, ते बाजारात जाऊन विकले आणि त्या पैशाची सायकल विकत घेतली. तो आनंदाने सायकलीवरून शाळेत जाऊ लागला. तो मुलगा आणखी मोठा झाला. आता तो तरुण झाला होता. त्याला लग्न करायचं होतं. त्यासाठी त्याला लग्ना अगोदर घर बांधायचं होतं. तो पुन्हा झाडाकडे आला आणि म्हणाला, मला ना नवीन घर बांधायचं आहे, आताही मला मदत कर. त्यावर झाड म्हणाले, तू माझ्या फांद्या काप आणि त्यातील काही तुझ्या घरासाठी लाकूड म्हणून वापर आणि बाकीच्या विकून टाक आणि त्यातून विटा वाळू खरेदी करून घर बांध. त्या तरुणाने त्याप्रमाणेच केले आणि घर बांधून लग्न करून तो बायको बरोबर आनंदाने राहू लागला. आता काही वर्षांनी तो पुन्हा त्या झाडाकडे गेला. तेव्हा झाड त्याला म्हणाले, बाळा, आता तुला देण्यासारखे माझ्याकडे काही नाही. आता माझ्याकडे फक्त मृतवत होत चाललेली मुळे आहेत. त्यावर आता प्रौढ झालेला तो म्हणाला, मुलगा, मला काही नको आहे. संसार चालवण्यासाठी माझी खूप धावपळ होते. अगदी दमून जातो मी. फक्त काही वेळ विश्रांती घेण्यासाठी मी आलो आहे. त्यावर झाड म्हणाले, मग माझ्या सावलीत बस, तुला नक्की शांत झोप लागेल. तो झाडाखाली झोपला. झाडाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि झाडाला खूप समाधान वाटले. तर मित्रांनो, ह्या गोष्टीतील झाड हे आपल्या आई वडिलांचे प्रतिनिधित्व करते. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायला आपल्याला आवडते. मोठे झाल्यावर आपण त्यांच्याकडे अनेक गोष्टींचा हट्ट करतो. ते स्वतःच्या अनेक इच्छांना मुरड घालून आपला हट्ट पूर्ण करतात
आपल्याला हव्या त्या गोष्टी आणून देतात. मोठे झाल्यावर आपण त्यांच्यापासून दूर जातो, तरीही परत येऊन त्यांना मदत मागतो आणि ते देखील त्यांनी केलेल्या बचतीतून आपल्याला शक्य ती मदत करत असतात, मदत देतात. कारण मित्रांनो, पालक आयुष्यभर आपल्यासाठी जगत राहतात. त्याचसाठी हा व्हिडिओ आहे. त्यांनी केलेला त्याग आपण कधीही विसरू देऊ नका. अर्थात पालकांनी आपल्यासाठी केलेला त्याग विसरू नका मित्रांनो. तर हा हृदयस्पर्शी व्हिडिओ नक्कीच तुम्हालाही हृदयाला स्पर्श ठरणारा असेल आणि तुम्हाला आवडला आहे तर चला मग व्हिडिओला लाईक करा, जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.